रामू, तू का तिच्यावर राग काढतेस? हे बघ, मला ही नोकरी करावी लागणार, मला माझा दिलेला शब्द पाळावाच लागणार आहे, हे तू समजून घे. तुम्ही 4 वर्षांनी हिथं आले आणि लागलीच परत चालले, हेच समजून घ्यायचं म्हणताय ना? रामू, असं काय करतेस? मागच्या खेपेला जेव्हा मी बडोद्याला गेलो होतो त्यावेळेला महाराजांनी मला आमदारकी दिली, मला नोकरी सुद्धा दिली होती. मला परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचंय हा मानस मी बोलून दाखवला त्यांना, तर एका पायावर तयार झाले. किती मदत केली त्यांनी मला. आता त्यांना असं वाटतंय की मी परदेशात जे काही शिकून आलोय त्याचा उपयोग त्यांच्या संस्थानाकरता व्हावा. यात काय गैर आहे तू सांग? अहो, पण तुम्हाला तिथं किती सोसावं लागलं हे तुम्ही महाराजांना सांगितलं, तरी बी त्यांनी तुम्हाला पुन्हा बोलावून घेतलं. मला काही समजतच नाही बघा. रामू, मी परदेशामध्ये जे काही शिकून आलोय ते तिथल्या प्रजेला, सहकाऱ्यांना मला सांगायला नको का? आज जगात काय चाललंय, आपण त्यातनं काय शिकलं पाहिजे, कुठले बदल आपण स्वीकारले पाहिजेत, हे त्यांना जर आपण नाही सांगितलं तर नवीन बदलांना, नवीन विचारांना सुरुवात कशी होणार आहे? अगं, बडोद्यामध्ये आपल्यासारखेच लोक आहेत, त्यांना समजावून चुचकारून शहाणं कोणीतरी केलंच पाहिजे.